या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे। योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत। पहा, महाराष्ट्र शासनाचा 25 जुलै 2024 चा शासन निर्णय आहे। काय आहे शासन निर्णय? चला तर मग लगेचच आपण पाहूया। पहा, प्रस्तावना आहे महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। पहा, म्हणजे 30% एकूण ऊर्जेचा वापरापैकी 30% वापर हा कृषी पंपासाठी होतो। कृषी ग्राहकांना सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना 10 किंवा 8 तास या ठिकाणी काय केले जाते, वीज दिली जाते 3 फेजची। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। म्हणजे 7.5 HP पेक्षा कमी ज्यांच्याकडे मोटर आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मोफत वीज पुरवठा शासन करणार आहे। पहा, या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषणात मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे। पहा, आता जी घोषणा केली होती त्या संबंधीचा हा GR आहे। पहा, भारतातील शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेले जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषित केलेली आहे। याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी खूप मोठं ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषित केलेली आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याचे बाब शासनाच्या विचारधीन होती। म्हणजे या ठिकाणी थकबाकी वाढू न देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं पाठीमागचं बिल या ठिकाणी आपलं माफ होणार नाही, इथून पुढचं बिल तुम्हाला काय भरावं लागणार नाही। पहा, काय आहे शासन निर्णय? तर शासन निर्णय आहे भारतातील शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत असलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे एप्रिल 2024 पासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं बिल या ठिकाणी द्यायचं नाही। एप्रिलच्या अगोदरची जी थकबाकी आहे ती आपली माफ झालेली नाही हे या शासन निर्णयावरून आपल्याला समजतंय। पहा, योजनेचा कालावधी सदर योजना 5 वर्षासाठी आहे। एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। म्हणजे पहा, या ठिकाणी 5 वर्षाची योजना आहे, परंतु 3 वर्षाच्या नंतर या ठिकाणी त्याचं काय केलं जाईल, आढावा घेतला जाईल आणि पुढे चालू ठेवायची किंवा नाही यावर काय केलं जाईल, विचार केला जाईल। म्हणजे आपल्यावर लक्षात येते की 3 वर्ष तरी आपल्याला या ठिकाणी मोफत वीज मिळणार आहे, त्यात काही शंका नाही। 7.5 HP पेक्षा कमी असणारी जे शेतकरी बांधवांच्या मोटर आहेत त्या शेतकरी बांधवांच्या मोटरांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बिल आकारलं जाणार नाही।
पात्रता त्यांनी सांगितलीच आहे. राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपांना मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचे लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजे ज्यांचं 7.5 HP पर्यंत कनेक्शन आहे त्यांना या ठिकाणी काय होणार आहे, ही योजनेसाठी ते पात्र राहणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे. तर पद्धत आहे, एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2023 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज बिल दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे. म्हणजेच या ठिकाणी शासन पैसे देणारच आहे, परंतु मागेल त्याला सौर कृषी पंप देखील देण्याचं धोरण शासनाने ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, तर कृषी पंपासाठी अर्ज करायचे आहेत आणि ज्याला मागेल त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी शासन देणार आहे, ते देखील खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 मध्ये म्हणजेच एप्रिल 2024 पासून ही योजना सुरू होणार आहे. म्हणजे ते आपली जी पाठीमागचं जे बिल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागणार आहेत. परंतु एप्रिल 2024 पासून आपल्याला 7.5 HP पेक्षा या ठिकाणी पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी असणारे जे कनेक्शन आहेत त्या कनेक्शनवरती आता आपल्याला 1 रुपया देखील भरायचा नाही. म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. खरंच शेतकरी राजा हा या ठिकाणी आपल्या संपूर्ण जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. या पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला अत्यंत चांगल्या प्रकारची ही योजना महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे. खरोखरच याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे. जवळजवळ आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 7.5 HP पर्यंतचे पंप या ठिकाणी शेतकऱ्यांकडे आहेत. क्वचित असे आहेत की त्यांचं 10च्या मोटरीचं कनेक्शन आहे, परंतु जवळजवळ 99% बळीराजाला या ठिकाणी ही सवलतीचा फायदा घेता येणार आहे. आणि त्याचबरोबर शासनाने मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप देखील या ठिकाणी देण्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे देखील बरेचसे शेतकरी या ठिकाणी सौर कृषी पंपाचा या ठिकाणी फॉर्म भरतील आणि मागेल त्याला म्हटल्यानंतर मग सगळ्यांनाच जे भरतील त्या सर्वांना या ठिकाणी सौर कृषी पंप या ठिकाणी दिले जातील. त्याच्यामुळे देखील या जो विजेचा लोड आहे तो विजेचा लोड या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना देखील रात्रीच्या वेळी आपल्या शेतात पाणी भरायला जाण्याची गरज नाही. ते दिवसा या ठिकाणी सौर कृषी पंपाद्वारे काय करू शकतात, दिवसा देखील आपल्या शेताला पाणी देऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे ते कष्ट हलकं करण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलेलं आहे. त्याच्यामुळंच या ठिकाणी आपण शासनाचं आभार मानूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.